तर या सरकारचा धिक्कार करणं गरजेचं आहे, सरकारचा निषेध करणं गरजेचं आहे. आज तुम्ही पाहताय की नॅशनल हायवे ऍक्ट प्रमाणे चिंचाच्या झाडाला 1,00,000 रुपये किंमत केली आणि द्राक्षाच्या झाडाला 250 रुपये किंमत केली, 4 पट. हा अन्याय नाही का? आज एक शेतकरी म्हणून नाही, आपण 1000 शेतकरी आहे. एका शेतकऱ्यावर अन्याय झाला म्हणून आपण त्याच्या मागं हजारो शेतकरी आपण पाठीमागे राहिले पाहिजे म्हणून हर्षवर्धन दादा सपकाळांनी या ठिकाणी पदयात्रा आयोजन केलं. नक्कीच अनेक या ठिकाणी आपल्या मागण्या आहेत. आज कांद्याचं अनुदान असेल, पीक विमा असेल. आज पीक विम्याची काय जर बघितलं, आज आपले आमदार पीक विमा स्पेशलिस्ट म्हणून घेणारे आमदार 2020 चा 2025 चा कुठे आहे पीक विमा? कशाचे स्पेशलिस्ट आहेत तुम्ही? आज त्या कंपन्यांची नफाखोरी खाण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत. आज पीक विमा आपल्या खिशातून, शेतकऱ्याच्या खिशातून आपण भरतो. ती कंपनी आहे विमा कंपनी, ती विमा देते आणि हुशारकी कोणीतरी करतं. आज मला वाटतंय की हे भाजप सरकार आणि पूर्वीचं राष्ट्रवादीमध्ये असलेलं हे पाटील कुटुंब, डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील, ह्या जिल्ह्याचं 40 वर्ष झालं नेतृत्व करतात. परंतु या जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा बघा, आपल्यापासून 1982 झालेला लातूर जिल्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी त्या लातूरचं नंदनवन केलं आणि आपला धाराशिव जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गीय यादीमध्ये 4 नंबर आहे. ही आपली शोकांतिका. त्यांनी स्वतःच या ठिकाणी वर्चस्व आणि संपत्ती कमवली, परंतु लोकांना या ठिकाणी जिल्ह्याला कुठलाही या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने देऊ नये. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा आम्ही मानाव तेवढा उपकार कमी आहे. 325 कोटीचा तुळजापूर विकास प्राधिकरण केलं. या ठिकाणी 325 कोटी रुपये तुळजापूरच्या विकासाला दिले. आज 1800 कोटीच्या नुसता घोषणा करतायत. 5000 कोटी रुपये आम्ही आणले म्हणतात. कुठे गेले पैसे? 21 टीएमसी पाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गेली 20-25 वर्षापासून आज हा प्रकल्प त्या वर्षी चालू होतोय. गेल्या 21 डिसेंबर 2025 रोजी आपल्याला उजनीचं पाणी येणार म्हणजे अजून आलं का? 2026 आला तरी त्यांनी नुसत्या पोकळ घोषणा केल्या. कांद्याला अनुदान या ठिकाणी आमची मागणी आहे की कांद्याला 3000 रुपये हमी भाव द्या. मागचं जे काही 1500 रुपयाचं अनुदान 2025 ते द्या. आज घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस बंद पडलेला आहे. परत आपण चुलीकडे वळलेलं, आपण सरपणाकडे वळलेलं. आज आपल्याला माहिती आहे की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, परंतु त्यावेळी उपाययोजना या सरकारनं केली पाहिजे. गॅसची 60 रुपये दरवाढ केली, 150 रुपये व्यावसायिक गॅसची दरवाढ केली. मागच्या 2014 साली स्मृती इराणी ज्या केंद्रामध्ये मंत्री होत्या त्यांनी डोक्यावर गॅस घेऊन संसदेमध्ये गेल्या. त्यांनी त्या ठिकाणी स्वयंपाक संसदेच्या समोर भाकरी बनवण्याचं काम केलं. आता कुठे आहेत त्या? आता का बरं या ठिकाणी उत्तर देऊ शकत नाही? या ठिकाणी मला वाटतं की महायुती सरकारने कर्जमाफी केली, परंतु अजूनही कुठं अंमलबजावणी केली नाही. कित्येक लोकांना अतिवृष्टीमध्ये मागच्या साहेब तुम्हाला सांगतो लोकांच्या जमिनी खरडून गेल्या. नुसत्या घोषणा केल्या, परंतु अजूनही खरडून गेलेल्या जमिनीला जी काही खरडून गेलेली माती आहे त्या ठिकाणी त्या जमिनीला अजून सुद्धा अनुदान प्राप्त झालं. फार मोठी शक्यता आहे का या ठिकाणी नुसत्या घोषणांचा पाऊस पडला जातोय. लोक त्या घोषणांना या ठिकाणी बळी पडतायत, मतदान करतायत, परंतु आता खरंच या ठिकाणी सत्य समोर आणण्याची गरज आहे. आठवण करून देण्याची गरज आहे, जनजागृती करण्याची गरज आहे की पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये ह्या शेतकरी राजाला, बळीराजाला कित्येक योजना आणून देण्याचं काम केलं. मागे त्याला सौर पंप म्हणले. अनेक लोकांनी त्या ठिकाणी ऑनलाईन पैसे भरले, परंतु अजूनही या ठिकाणी
ऑनलाईन होत नाही किंवा निधी मिळत नाही. विहिरी घरकुलाचे पैसे या ठिकाणी रोजगार हमी योजना बंद करण्याचं काम या सरकारने करत आहे. आज कित्येक गाव ही रोजगार योजना जी आहे ही जी नामची योजनाच्या नावानं नुसतं नाव बदलून या ठिकाणी मागची जी नावं आहेत आपले काँग्रेस पक्षाच्या काळात दिलेली नावं ती बदलण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आमची दुसरी मागणी आहे जी शेतकरी शिधापत्रिका रेशन कार्ड त्या ठिकाणी त्यांचा पुरवठा पूर्ववत चालू करावा म्हणून या ठिकाणी आपण मागणी केली आहे. सोयाबीन हरभरा खरेदी केंद्र चालू केले आहे परंतु त्याला अद्यापर्यंत निधी मिळत नाही. आज पोखरा योजना मोठ्या दिमाखानं आपण म्हणतो की पोखरा योजनेमध्ये आमचं गाव आलं. 50% अनुदानावर आम्हाला सगळ्या शेती व्यवसायावर किंवा शेती अवजार या ठिकाणी आपल्याला मिळतात 50%च्या अनुदानावर. परंतु या ठिकाणी ऑनलाईन करून घेतलं पण निधी तिथे पूर्तता नाही. इंदिरा आवास योजनेचे घरकुल बांधकाम होऊन आताच मी त्या ठिकाणी महावितरण वीज कंपनी आज या ठिकाणी 8 तासाची लाईट पूर्वी होती ती कंटिन्यू मिळत तर होती. आज 5 तास लाईट केलेली आहे. मिळतील का लाईट ती तरी? आज ती सुद्धा लाईट या ठिकाणी 5 तास कंटिन्यू मिळत नाही. शेतकऱ्यांचे हालवर हाल होत आहेत परंतु हे सरकार कधी जागा होणार आहे या ठिकाणी. दुसरा आणलं त्यांनी आता स्मार्ट मीटर. या ठिकाणी स्मार्ट मीटर म्हणजे कसं मोबाईल मधला बॅलन्स समजा की मोबाईल जसा बंद पडतो तसं ही स्मार्ट मीटर योजना आहे. आणि ही स्मार्ट मीटर योजना जर प्रत्येक घराघरात आली तर तुमचे ज्यावेळेस पैसे संपतील त्यावेळेस ही लाईट बंद पडणार. म्हणजे आज हे सरकार निवडणुकीच्या काळात पैशाचा आमिष दाखवून या ठिकाणी सत्तेवर येत आहे. परंतु माझं आज बंधू आणि भगिनींना विनंती आहे, शेतकरी बांधवांना विनंती आहे की येणारा काळ फार कठीण आहे. आपण चांगलं किंवा कोण वाईट आहे कोण चांगलं आहे हे ओळखण्याची आज गरज आहे. म्हणून आज आपल्यामध्ये कारण की मी वेळ घेणार नाही कारण की 9:30ला या ठिकाणी पुढच्या एका कार्यक्रमाला किंवा त्यांना मुंबईला जायचंय त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. आज स्मार्ट मीटरच्या बाबतीत आता बोललो ऊस ज्वारी भुईमूग मका या पिकांना डुकरांचा मोठा त्रास या ठिकाणी शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यासाठी काय उपाययोजना करणार यासाठी आपण हा ठीक आहे धाराशिव जिल्ह्यातील देवस्थान इनाम तसेच मदत मास खिदमत मास तसेच मोकास इनाम ह्या जमिनी वर्ग 2 मधील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी तांत्रिक अडचणीमध्ये अडकून पडलेल्या आहेत. कित्येक वर्ष झालं हे शेतकरी या ठिकाणी त्या अनुदानापासून वंचित आहे. त्यांना कुठलं कर्ज घेता येत नाही. अशा जमिनी त्या वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून त्यांना दिलासा देण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी आपण किंवा आपली मागणी या ठिकाणी आपण करत आहोत. आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये साहेब जवळजवळ 3.5 लाख शेतमजूर आहेत. परंतु या शेतमजूर असून त्यांना शेतकरी सन्मान योजनेमध्ये घेऊन त्यांना दिलासा देण्यात यावा म्हणून आपण ही मागणी केली आहे. अशा आपल्या 10-15 मागण्या अजून मागण्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सुरत चेन्नई मधील बाधित शेतकरी सुद्धा या ठिकाणी आहेत. ते या ठिकाणी निवेदन देणार आहेत साहेब आपल्याला की त्यांचे काय हाल या ठिकाणी होतात मी आता सांगितलेलं आहे. त्यानंतर नळदुर्ग आणि अक्कलकोट रस्त्याचे सुद्धा या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत. आपले हे भाषण झाल्यानंतर ते साहेब निवेदन स्वीकारतील. आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या या ठिकाणी मागण्यासाठी आला किंवा साहेबांना भेटण्यासाठी आला नक्कीच काँग्रेस पक्ष आपण सातत्याने संघर्ष करत राहील आणि तुमच्या पाठीमागे ठामपणे राहील असं आश्वासन मी या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी राज्यपाल महोदयांना भेटून आपल्या सर्व मागण्या या त्यांच्यापर्यंत पोहोचवतील असे मी विनंती या ठिकाणी करतो आणि माझं मी प्रास्ताविक सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा वारसा संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारे आणि या RSS आणि संघ प्रवृत्ती आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रवक्त्याच्या पुढाला घात होणार धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र जोरदार हनुमंतराव पवार.
दादा सपकाळ साहेब, या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं असे उस्मानाबाद धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय धीरज भैया साहेब, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व सन्माननीय सदस्य, व्यासपीठावरील मंडळी आणि उपस्थित असलेले बंधू भगिनी, आपण ऐतिहासिक अशा तुळजापूर नगरीमध्ये आहोत. तुळजापूरमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा ज्या ज्या बियाच्या कणसांनी वाईट काळात फडकवत ठेवला ती सगळी माणसं व्यासपीठावर आहेत आणि समोर बसलेली आहेत. तुम्हा सगळ्यांना मानाचा सलाम. सत्ता असताना, लाभाची पदं असताना काँग्रेसमध्ये बरीच भरती होती. आमच्यासारख्या मंडळींना शेवटच्या खाली जागा भेटायची. दादा जी मंडळी काँग्रेस सोडून वाईट काळात गेलेले आहेत त्यांना मला आभार मानायचे आहे की तुमच्यामुळे ही नवी बियाची कणसाली, नवी पालवी इथं उभी राहिलेली आहे. या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाला मला सांगायचंय, तुमच्या मागे शेवटी तिकडे जय जवान जय किसानचं टी शर्ट घालून काही नवीन तरुण पोरं या सभेमध्ये आज दिवसभर चालत आहेत. ते उद्याचं काँग्रेसचं भविष्य आहे. काँग्रेसला चांगले दिवस आम्ही तुळजापूरमध्ये आणल्याशिवाय सोडणार नाही असा आशावाद आज दिवसभराच्या उन्हामध्ये आम्ही चालून दाखवला. हर्षवर्धन दादांना मला आवर्जून सांगायचंय की हा तुळजापूर जिल्हा हा सुसंस्कृत राजकारण्यांचा जिल्हा आहे, तालुका आहे. या तुळजापूर विधानसभेचं नेतृत्व माणिकरावजी खपले साहेबांसारख्या विचारांवर निष्ठा असलेल्या माणसांनी विधिमंडळामध्ये केले होते. या तुळजापूर विधानसभेचं नेतृत्व कधीतरी आलुरे गुरुजींसारख्या मराठवाड्याचा सानेबुजी असलेल्या गांधी विचारांच्या माणसांनी केले होतं. या तुळजापूरचं नेतृत्व मधुकररावजी चव्हाण साहेबांनी केलं होतं. आज त्या तुळजापूरमध्ये ड्रग्जमध्ये आरोपी असलेला माणूस नगराध्यक्ष म्हणून बघायचं पाप आमच्या तरुणांच्या वाट्याला भारतीय जनता पक्षामुळे आलं. भारतीय जनता पक्षाचा करावा तेवढा धिक्कार कमी आहे. माझा महाराष्ट्र हा ड्रग्जच्या विळख्यामध्ये अडकला गेलाय. या तुळजापूरमध्ये, धाराशिवमध्ये, लातूरच्या शैक्षणिक नगरीमध्ये ड्रग्ज आणलेला आहे. ते भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे. माझी तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी गेली पाहिजे, म्हणजे मग ते रोजगार मागणार नाही, नोकरी मागणार नाही, महागाई कमी करा म्हणणार नाही, शिक्षण महाग झालं कमी करा म्हणणार नाही. म्हणून ड्रग्ज विकणाऱ्यांचे नेते, ड्रग्ज विकणारे यांचे कार्यकर्ते व्यसनांचा आमच्या तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता साहेब हातपाय पसरायला लागलेले आहेत. आम्हाला आमची पुढची पिढी वाचवायची लढाई या तुळजापूरमधून सुरू करावी लागत. आई जगदंबेच्या आशीर्वादानं व्यसनी बनवून आमच्या पोरांच्या हातामध्ये तलवारी दगड देऊन जातीच्या आणि धर्माच्या नावानं, आरक्षणाच्या नावानं आमच्यात भांडण लावणाऱ्या मंडळींना जागा दाखवायची शपथ आज आम्ही या सगळ्या सभेच्या माध्यमातून तरुण पिढी घेत आहोत. म्हणून आम्ही काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आलेले आहोत. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी कार्यभार हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या प्रश्नावर भिडण्याची एक नवी संस्कृती काँग्रेसमध्ये त्यांनी आणली. एक नवी संस्कृती काँग्रेसमध्ये हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी आणली. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मागच्या 11 वर्षामध्ये आलटून पालटून सत्ता त्यांनी भोगली. पण आता देवेंद्र फडणवीस या मराठवाड्यामध्ये, धाराशिवमध्ये, तुळजापूरमध्ये येऊन सोयाबीनच्या भावावर बोलायची हिंमत करत नाही. ही माझ्या शेतकऱ्याची दहशत आहे. आता ते हिंदू जनजागृती समिती म्हणून आम्हाला धर्म शिकवता, आम्हाला जातीमध्ये अडकवता. आमचं म्हणणं आहे, तू इधर उधर की बात ना कर, ये बता की काफिला क्यों लूटा. सोयाबीनच्या हमी भावाचं काय झालं म्हणून पंकजा मुंडेंना विचारावं लागेल, राणा जगजितसिंग पाटलांना विचारावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंना विचारावं लागेल आणि देवेंद्र फडणवीसांना पण विचारावं लागेल. माझ्या सोयाबीनच्या हमी भावामध्ये 11 वर्षामध्ये 1 रुपया सुद्धा न वाढ करता तुम्ही आता मतं मागायला आमच्यामध्ये येत आहे. पैशाचा बाजार मांडला, घरं फोडली, गावं फोडली, भावाला भावात ठेवलं नाही, बापाला पोरासोबत ठेवलं नाही, पक्षाला पक्षामध्ये ठेवलं नाही, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडी करणाऱ्यांचं हे भाजपाचं सरकार घालवायसाठी महाराष्ट्रामध्ये मागच्या 1 वर्षापासून हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब चालत आहे. कळमनुरीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चालले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस एसी मध्ये बसून चहापान घेत होते. आमच्या मस्साजोगमध्ये जातीयतेचा आग्रह माजवला, माझा मराठवाडा नासवला, माझ्या मराठवाड्यामध्ये भांडण लावण्यासाठी
याच्यासाठी भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जंग पछाडत होती, त्यावेळेस आमच्या हर्षवर्धन दादा सपकाळ मृत झालेल्या आमच्या संतोष देशमुखच्या लेकराला खांद्यावर घेऊन सद्भावना शिकवत या महाराष्ट्रामध्ये फिरत होते. परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली, दंगल झाली, गोरगरिबांवर लाठ्या देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी चालवल्या. त्या परभणीमध्ये भडकलेली आग विझवण्यासाठी सद्भावना रॅलीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले ते हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस. नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल केली, गोरगरिबांची गरज आली, त्यांच्या उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. त्यावेळेस नागपूरमधल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन सद्भावना पेरण्याचं आणि मोहब्बत की दुकान खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही शिकवण महाराष्ट्राला सांगण्याचं काम आपल्या काँग्रेस पक्षाला हर्षवर्धन दादा सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलेलं आहे. आता ही काँग्रेस नवी काँग्रेस आहे, ही काँग्रेस आलेला कार्य करणारी काँग्रेस आहे. ही काँग्रेस गांधीजी असतील, नेहरूजी असतील, विलासरावजी देशमुख साहेब असतील यांचा अपमान सहन करणार नाही असा संदेश देणाऱ्या हर्षवर्धन दादा सपकाळ आणि राहुलजी गांधी यांची काँग्रेस आहे. पक्षामध्ये राहून पक्षाशी बैमानी करणाऱ्यांना शेवटचा इशारा असेल, पक्षामध्ये राहून पक्षाशी बैमानी करणाऱ्यांना हा शेवटचा इशारा असेल. ज्यांना मॅनेज व्हायचंय, ज्यांना कोणाचे तर लाभ घ्यायचे, ज्यांना कोणाचे तर बळी घ्यायचा आहे आणि नवीन पिढीला पुढे जाऊ द्यायचं नाही, त्यांच्यासाठी हर्षवर्धन दादांनी संदेश दिलाय की जे लढतील, जे बोलतील, जे निर्भय असतील, जे निस्वार्थ असतील आणि जे मरणाला सुद्धा घाबरणार नाही अशा बियाच्या कणसाची ही काँग्रेस असेल. ही काँग्रेस तुळजापूरमध्ये वाढेल आणि तुळजापूरमधून आई भवानीच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलेलं होतं. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब किती सुंदर योगायोग आहे बघा. तुम्ही मातृकीतला असलेल्या जिजाऊ महासाहेबांच्या शिंदखेडामधून आणि बुलढाण्यामधून येताय. आम्ही मासाहेब जिजाऊंना आशीर्वाद दिलेल्या, शिवांना आशीर्वाद दिलेल्या तुळजाभवानीच्या नगरीमधून येत आहोत. तुळजाभवानीची शक्ती, मा जिजाऊ साहेबांचा दृष्टिकोन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अन्यायाच्या विरोधात लढणारी माणसं या तुळजापूरमधून मिळाल्याशिवाय राहणार नाहीत असा एक तुळजापूर काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता म्हणून मी आशावाद व्यक्त करतो. आमच्या माता भगिनींना बसवलं, आम्हाला गॅसच्या लाईनला उभा केलं, पेट्रोल डिझेलच्या लाईनला उभा केलं, पीक विम्यासाठी आम्हाला लाईनला उभा केलं, राशनचं धान्य घेण्यासाठी आम्हाला उभा केलं, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला लाईन लावून उभा केलं. केवायसी करा म्हणताय. हर्षवर्धन दादा आम्ही आपल्याकडे मागणी करतो की मतदान करताना सुद्धा हाताच्या ठशाची मागणी करू आणि मग हे मतपेटी चोरून येणारे सरकार आपल्याला वळवून टाकायची शपथ घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्राचा शेतकरी उद्ध्वस्त होतोय, दलितांवर अत्याचार होत आहे, मुसलमानांना घालवलं जात आहे. 1.5 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त माता भगिनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग झाल्याची तक्रार आहे आणि तरी देवेंद्र फडणवीस साहेब मी खूप चांगलं राज्य चालवतो म्हणून मीडियामध्ये स्वतःची आरती वाहून घेत आहेत. माझ्या लहानच्या बहिणीला विनंती आहे की आपल्याला जे 1500 रुपये त्यांनी फेकून मारले ते 1500 रुपये तुमच्यात माझ्या कष्टातून चोरलेले. जे 1,500 रुपये आपल्याला दिले ते गॅसची भाववाढ करून दिले, जे 1,500 रुपये आपल्याला दिले ते खायचं तेल, वडं तेल महाग करून दिले. जे पैसे आज आपल्या हातामध्ये टेकवले जात आहेत ते तुमच्या माझ्या कष्टातून भरलेले पैसे आहेत. तुम्ही शेतात काम करता, व्यापारी व्यापार करतो, कामगार काम करतो, त्याच्या टॅक्स मधून घेतलेला पैसा देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेने आमच्याच लाडक्या बहिणीला वाटला आणि जसं काही स्वतःच्या बाप दाद्याची इस्टेट विकून आम्ही पैसे दिले अशी जाहिरात केली. इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना सख्खा भाऊ आहे. भाऊ विजेला दिवाळीमध्ये ज्यावेळेस आपण भावाला ओवाळतो त्यावेळेस भाऊ उजव्या हातात खिशामध्ये हात घालून आपल्या बहिणीच्या ताटामध्ये ओवाळून टाकतो, डाव्या हाताला सुद्धा माहिती देत नाही. हे आमच्या बहीण भावाचे संस्कार आणि या भामट्या भावांनी आमचं कापूस खरेदी केलं नाही, आमचा कांदा परदेशात जाऊ केलं नाही, आमचं सोयाबीन पाण्यामध्ये वाहून गेलं, आमचं शेत वाहून गेलं, आमच्या लेकराच्या तोंडातला घास सुद्धा शालेय पोषण आहारामधून चोरणाऱ्या ह्या अवधी लाडक्या बहिणीच्या नावानं आम्हाला मतं मागायला येतात. लाडकी बहीण एकदा नसते, आता लाडकी बहीण फसणार नाही. शेतकरी आता जाती धर्माच्या नावानं मतं देणार नाही. आता मतं द्यायची असतील तर सरकारी दवाखान्यामध्ये औषधं का नाही, आमचा हमी भावानं तूर हरभरा खरेदी काय केला जात नाही, आमच्या कांद्यावर निर्यात बंदी का लागली जाते, आमच्या मुलांना शिक्षण महाग का केलं जातं,
याच्यावर माझ्या मतदारांना मतदान मागणार आहे. येत्या काळामध्ये काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला जाब विचारू शकतो. बाकीच्या मित्र पक्षांचं ज्यांनी कुणी जाहिराती केल्या, ज्यांनी कुणी जॅकेट घातले, ज्यांनी कुणी फसवाफसवी केली, फोडाफोडी केली, त्यांच्यात आपापसात एवढे वाद लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपला भांडणारा एकच नेता तो काँग्रेसचा असू शकतो, एकच पक्ष तो काँग्रेस असू शकतो, हा विश्वास अशा सभांमधून आहे. म्हणून कुठलंही चॅनल ही सभा दाखवायला येत नाही. आज कुठं होऊ द्या, एक दगड मारू द्या, कुठं तर जातीय दंगल होऊ द्या, पुण्यातली नेत्यानं विखारी विधान करू द्या, दिवसभर टीव्हीवर दाखवतील, पण 2000 माणसं शेतीच्या प्रश्नावर चालत 20 किलोमीटर आले हे दाखवायला माध्यमांना वेळ नाही. माध्यमं आपली राहिलेली नाही, कोर्ट आपलं राहिलेलं नाही, पोलीस आता सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये आहे. आता आपल्या हातामध्ये आपली बुलंद मूठ आहे आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलालजी नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आपल्या हातामध्ये आहे. ते संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा, सगळ्याला आपलं म्हणणारा महाराष्ट्र पुन्हा आपल्याला मिळवायचा आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी हर्षवर्धन सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काँग्रेस कार्यकर्ते सज्ज आहोत. धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी, तुळजापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही हिरिरीने सोबत असू असा शब्द देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. ज्याचं नाव हर्षवर्धन, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवणारी व्यक्ती, हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आदरणीय हर्षवर्धन दादा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीला, भारताच्या हिंदवी स्वराज्याचा विचार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अर्थातच भारताच्या महान संविधानाला मी त्रिवार उद्गार करतो. आज या शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपाच्या अनुषंगाने उपस्थित असणारे सर्व काँग्रेसचे, माझ्या युवा भावाचे सर्व सहकारी कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, प्रदेशचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज सकाळपासून आपण चालतोय. चालण्याच्या मागची भूमिका संघर्षाची आहे आणि संघर्षाची आवश्यकता का आहे तर इंग्रजांपेक्षाही जुलमी, इंग्रजांपेक्षाही बेताल अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीसांचं आणि नरेंद्र मोदींचं एक सरकार महाराष्ट्रात आणि भारतात आलं. आणि हे सरकार काय करतंय तर या देशाचा कारभार कसा चालवायचा हे राज्य रयतेचं आहे. आणि तो कारभार चालत असताना टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता तुमचा माझा देश पुढे येऊन गेला पाहिजे. आणि हे पुढे घेऊन जात असताना अजून काय भूमिका काय ठेवली पाहिजे, कोणती दिशा ठेवली पाहिजे तर त्यांची जी दिशा आहे ती समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या मूल्यांच्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हे सर्व मूल्य आपल्या लोकशाहीची मूल्य आहे आणि ही मूल्य अचूक आपल्या संविधानातून अभिव्यक्त झाली नाही तर त्याआधी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हे गांधी महाराज, तुकोजी महाराजांनी विचाराचं धन दिलं. वारकरी संप्रदायाच्या महान तत्वज्ञानाने हे बदल तुम्हाला मला हे धन दिलं. संत कबीराच्या दोह्यातून हे तत्वज्ञान तुम्हाला मला मिळालं. बसवेश्वरांच्या तत्वज्ञानातून ते मिळालं. महावीरांच्या तथागत गौतम बुद्धाच्या विचाराच्या अनुषंगाने तत्वज्ञान आपल्याला मिळालं आणि या तत्वज्ञानाने आपण दर मुक्काम इथपर्यंत आले. मात्र दुसरा जो विचार आहे तो विचार कोणता तर छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहे, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही
म्हणून पंचांग पाहून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारा जो विचार आहे, हा राज्याभिषेक नाकारणारा विचार हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा म्हणून उल्लेख त्यांना रुजत नव्हता, पटत नव्हता. तो विचार हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे. सावित्रीबाई फुलेंनी काय सांगितलं तर महिला मुली पहिला ज्या आहेत त्याही मानव आहे, आधी आबादी आधी लोकसंख्या त्यांची आहे, त्या वस्तू नाही, त्या अतिशूद्र नाही, तर त्यांनाही शिक्षणाचा अधिकार आहे. म्हणून त्यांनी मुलींना शाळा शिकवली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, म्हणून पहिली शाळा उघडली. ती पहिली शाळा उघडल्यानंतर त्यांच्या अंगावर शेण विष्ठा दगड फेकणारे कोण होते तर त्यांच्या अंगावर दगड फेकणारा जो विचार होता, शेण फेकणारा जो विचार होता, तो विचार भारतीय जनता पक्षाचा विचार होता. बाबासाहेब आंबेडकर काळा मंदिरात रामनवमीला 1932 गेले आणि सांगितलं की मी दलित जाती जन्माला आलेलो आहे, हिंदू माझा धर्म आहे, राम माझा आत्ता पुरुष आहे, मला मंदिरात जायचं, रामाचं दर्शन घ्यायचं. तेव्हा काळाराम मंदिराची चारी दरवाजे बंद करून घेणारा जो विचार होता, तो विचार भारतीय जनता पक्षाचा विचार. जमीनदारी राहिली पाहिजे, सुभेदारी राहिली पाहिजे, मक्तेदारी राहिली पाहिजे, हा भारतीय जनता पक्षाचा विचार. तर काँग्रेसचा विचार कोणता तर 99% जमीन ही 1% लोकांजवळ होती. सिलिंगचा कायदा आणला, जमिनीचं मालक लोकांना केलं. कुळ कायदा आणला, जमिनीचं मालक लोकांना केलं. गरिबी हटावचा इंदिरा गांधी कार्यक्रमांना लोकांना जमीन देण्याचा सातबारा नाव आणण्याचं काम काँग्रेसने केलं. वन हक्क कायद्याच्या माध्यमातून या देशाला सातबाऱ्यावर नाव हे निश्चित करण्याचा अधिकार हा भारतीय जनता पक्षाने दिले, तर हा काँग्रेसने दिलाय. तर भारतीय जनता पक्ष काय करते तर सातबारा कोरा करण्याचं काम करते. सातबारा कोरामध्ये काय तर तुमचं माझं आपल्या आज्याचं आपल्या बापाचं नाव ओढून त्यांना काढायचं. सगळ्या जमिनी कोणाला द्यायच्या, कोणाला द्यायच्या, अडाणी आणि अंबानीला सगळ्या जमिनी त्यांना द्यायच्या. नवी मुंबईचं विमानतळ दिलं, मुंबईचं जुनं विमानतळ दिलं, कोकणातले जे वेगवेगळ्या जागा आहेत, वेगवेगळ्या खाणी आहेत त्या दिल्या, धारावीची झोपडपट्टी दिली. एवढं करून काय त्याचा मोठा हिशोब आहे, तो हिशोब मांडला तर तुमचे डोळे गरगरतील. मात्र या जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातून 2 रस्ते चालले. एक चाललाय शक्ती महापेठ आणि दुसरी कोणती आलं भांगडातली चेन्नई ते सुरत, हे चेन्नई एक्सप्रेस असते. आता हे 2 रस्ते जात असतात ना, हे कोणासाठी आहे याचाही विचार आपल्याला सर्वांना केला पाहिजे. गडचिरोलीला फार खदानी आहे, त्या खदानीत लोखंड सापडत आहे. तिथल्या मातीतलं जे लोखंड आहे ते 60% मातीतून लोखंड, 60% रिक्त असेल तिथली खदान आहे. आणि त्या खदानीतलं खनिज हे गोव्याला समुद्रापर्यंत पाठवायला आलं पाहिजे, यासाठी शक्ती महापीठ काढला जात आहे. यावेळी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जाणार नाही, शेतकऱ्याचा ट्रक जाणार नाही, शेतकऱ्याचा माल जाणार नाही. यातून काय जाईल तो गोव्यातली दारू महाराष्ट्रात येईल आणि महाराष्ट्राचं खनिज जे आहे ते विदेशात जाईल. ईस्ट इंडिया कंपनी जसा कच्चा माल पाठवत होती आणि पक्का माल आणत होती, त्यासाठी हा पायऱ्या टाकण्याचा कार्यक्रम हा शक्ती महापीठ मार्गाच्या माध्यमातून आहे. तर चेन्नईचा रस्ता कशासाठी तर देश दुर्लक्ष झाले, मात्र गुजरातचं चांग भलं झालं पाहिजे. अरे तुम्ही गुजरातचं चांग भलं करता, आम्ही कोणी दुश्मन आहे. पंजाब असेल तर गुजरात, मराठा, द्राविड, उच्चाल, बंग, आम्ही पण अभिमानाने या सर्व प्रदेशाचं नाव घेतो. मात्र आपण देशात लढाई चालू आहे. 2 जहाज आली गॅसची, एलपीजीची, आपण सिलेंडर घेऊन फिरून राहिलो. हे जहाज कुठे गेले, एक जायला पाहिजे होतं मुंबईला, एक जायला पाहिजे होतं चेन्नईला, विशाखापट्टणमला, पण दोन्ही जहाज उचलले कुठे नेले गुजरातला नेले. जे काही आहे ते गुजरात आहे, असाही एक जातीवाद आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला सर्व भूमिका सांगण्याचं तात्पर्य काय तर आता आपल्या देशाचा जो पंतप्रधान आहे त्याचं नाव आहे नरेंद्र आणि काम आहे नरेंद्र सिलेंडर. बरं झालं तुम्ही सिलेंडर फक्त आपल्या देशाचे पंतप्रधान शिवीगाळ काही आपल्याला शोभत नाही.
मी मागच्या जयंत पाटील कार्यक्रमाला गेलो, मी म्हटलं नरेंद्र हरून आला असं म्हणायला बरं वाटत नाही. मात्र आता दलिंदर जर कोणी असेल तर दलिंदर का म्हटलं जाते याचा विचार आहे. हा गेला पाहिजे. तिथे बाकी हातात घेतली तर सोनं करणारे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आपण पाहिलेले आहेत. मात्र हा हातात सोनं घेतलं त्याची माती आता व्हायला लागलेली आहे. आणि मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती. शेतकरी कष्ट करतो, घाम गाळतो आणि आपलं धान्य पिकवतो. आणि हे धान्य जेव्हा बाजारात घेऊन जातो तर धान्य बाजारात घेऊन गेल्यानंतर त्याला माती बोल जी किंमत मिळते आहे ती आपोआप मिळत नाही. आज पदयात्रा चालत असताना मला कोणी सांगितलं की 1916ला तो तुरीचा भाव होता तो आज होत आहे. खत वाढलं, बी बियाणं वाढलं, डिझेल वाढलं, ट्रॅक्टरची मशागत वाढली, मजुरी वाढली, सगळं वाढलं. मात्र पिकाचा भाव घेतल्या तिथेच आहे. काही पिकाच्या बाबतीत, मक्याच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत तर उलट जी 2014ला होती त्याच्यापेक्षा आज भाव हा हरभऱ्याला कमी आहे. हे का झालं? तर हे याच्यासाठी झालं की आपले नरेंद्र जे आहेत ते सरेंडर झाले. सरेंडर का झाले? तर एक्सट्रीम फाईल नावाची एक भानगड निघालेली आहे. आता कितीच भानगड आहेत काय नाही. काल तर मी एक मजेशीर हनुमंतराव आहे एक बातमी वाचली, एक व्हिडिओ वाचला की खराब पिछाडीवर आणि हिरवळ आघाडीवर. काय काय आता हे बोलावं, डोक्याच्या लोक काम करत नाही असे सगळ्या भानगडी चालू आहे. बाहेरून कीर्तन, आतून तमाशा नावाची एक म्हण ऐकली होती. मात्र बाहेरून तमाशा आणि आतून काय काय वहिनी बोलायची सोय नाही. आता एक नवीन विचित्र आणि विकृत म्हण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी दिली आहे. पण हे एक्सट्रीम फाईल मध्ये काय आहे तर लहान लहान गोळ्या मुलींच्या सोबत वेगवेगळे जे पुढारी आहेत, वेगवेगळे जे नेते आहेत त्यांनी केलेले चाळे आहेत. त्या चाळ्याचा उल्लेख, त्या चाळ्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग, त्याचा सगळा संदर्भ हा एक्सट्रीम फाईल मध्ये आहे. आपल्या देशाचे जे पेट्रोलियम मंत्री आहेत ते सतत जात होते आणि मोदीच्या संदर्भात निरोपाची विचार देवाणघेवाण करत होते. मोदी साहेब इस्रायलला जात होते, अमेरिकेला जात होते आणि नेमकं काय भावना त्याच्यामध्ये मोदी साहेब तुमची शेपूट अशी का जमलेली आहे हे आता या देशातल्या लोकांना कळलं का नाही कळलं हा विचार नंतरचा आहे. मात्र जगभरातल्या लोकांना कळलंय आणि आता एक नारा देशभरामध्ये बुलंद होत आहे, गली गली में शोर है. ही आज जगभरामध्ये ही माहिती गेलेली आहे आणि आपले नरेंद्र मोदी डोळ्यात डोळे घालून पाहत नाही. म्हणजे सबका निमताची छाती लोकांनी बद मतदान दिलं आणि ही छप्पन इंचाची छाती ही 5.5 इंचाची कधी झाली, त्याच्यात मला उच्च कधी लागला हे कोणालाच कळलं नाही. ऑपरेशन सिंधू झालं, भारताच्या लष्कराने शौर्य दाखवलं, भारताचं लष्कर पाकिस्तानमध्ये घुसलं, लढाई सुरू झाली आणि आता भारत जिंकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ट्रम्प तात्याचा फोन आला आणि वासारखा डरकाळ्यात पडणारा माणूस हा म्याव 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 करायला लागला आणि 56 इंचामध्ये एक पूज्य पदात पडला आणि नरेंद्र सरेंडर झाला. भारताचा पंतप्रधान सरेंडर, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचा देश, फाउंडर ऑफ द नेशन पंडित जवाहरलाल नेहरूंचा देश, दुर्गा महिलेला म्हटलं गेलं त्या इंदिरा गांधीचा देश, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये सर्वांना आपल्याला पुढे घेऊन जाणारा राजीव गांधींचा हा देश, महात्मा गांधींचा हा देश, मौलाना अब्दुल कलामांचा हा देश, बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश मोडेल पण वाकणार नाही. हा स्वाभिमान दाखवायचा आहे आणि हा स्वाभिमान लहान ठेवण्याचं पाप या देशाच्या पंतप्रधानांनी केलंय आणि त्यांच्या विरोधात संघर्ष करण्याच्या अनुषंगानं आज आपली ही पदयात्रा होती. पार्लमेंटमध्ये राहुल गांधींनी एक्सट्रीम फाईलचा उल्लेख केला. पार्लमेंटमध्ये
राहुल गांधींनी वोट चोरीचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी काढला. राहुल गांधींनी एकंदरीत विदेश नीतीच्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडली. इराणच्या बाजूने उभं राहत असताना आपण का इस्रायलच्या बाजूकडे जात आहोत या संदर्भामध्ये काय उत्तर आपलं आहे याचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी विचारला. आणि राहुल गांधींना वारंवार बोलू दिल्या जात नव्हतं. राहुल गांधींनी अडाणी आणि अंबानीसाठी हे पंतप्रधान काम करतात हेही सगळं सांगितलं आणि एसटीचं नाव घेतलं, सगळे वाभाडे काढले आणि आपल्या देशाचा पंतप्रधान संसदेतून पळून गेला. आणि पळून जाऊन काय केलं, पहिला फोन कोणाला लावला, कोणाला लावला, चहापणा ट्रम्प तात्याला फोन लावला. आणि फोन लावून काय सांगितलं की तुमचा विदेशातला जेवढा शेतीचा माल असेल तो भारतात येऊ द्या, तुमचा मका येऊ द्या, तुमचा कापूस येऊ द्या, तुमचं सोयाबीन येऊ द्या, तुमचं सफरचंद येऊ द्या, तुमची मोसंबी येऊ द्या, तुमची साखर येऊ द्या, तुमचं काय यायचं ते येऊ द्या, मी तुम्हाला अडवणार नाही, कोणतंही आयात शुल्क लावणार नाही. आणि या एकंदरीत फोनला आणि या केलेल्या संमतीला अमेरिकन ट्रेड डील म्हणतात. आणि तुम्हाला मला आपल्या शेतकऱ्यांना या भारत मातेला विकण्याचं काम कोणी केलं, हे नरेंद्र मोदींनी या ट्रेड डीलच्या माध्यमातून केलं. आज आपण जे चाललो त्या चालण्यामागचं जे कारण होतं हे ट्रेड डील रद्द करा, ही भूमिका घेऊन आज आपण रस्त्यावर या ठिकाणी चाललो. हे चालत असताना आखातात लढाई चालू आहे. आता हे सगळं लढत असताना भारतीय जनता पक्षाने एक खेळ सुरू केलाय ज्याचं नाव आहे पैसा फेक तमाशा फेक. निवडणुका आल्या की फेका पैसे आणि त्या पैसा फेक तमाशा करता करता नागरिकाला नागवलं, नागरिकाला उघड केलं, नागरिकांना स्वाभिमान कुठेतरी काढ ठेवण्यापर्यंत वेळ लागली. आणि आता नागरिकांना म्हणतात नाच मेरी बुलबुल की पैसा मिळेगा. इतकी वाईट परिस्थिती आज आपण ठेवली आहे. आणि आज आपण जर जागा झाला नाही तो जो गरीब असेल त्याच्या घरात चूल पेटणार नाही, जो श्रीमंत असेल त्याच्या घरात चूल पेटणार नाही. गरीब आमची माता भगिनीचं जंगलात जाईल, काड्या कुटला आणेल, चूल मांडेल, 3 दगड मांडेल, काही ना काही तिथे गरम पाणी करेल, शिजवेल. मात्र हे सोन्याच्या महलात राहणारे, हे चांदीच्या ताटात ठेवणारे या लोकांना खायला अन्न मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आहे. मजुराला मजुरीला बोलायला जाणार नाही, तरुणाला रोजगार मिळणार नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला घ्यावा मिळणार नाही. एवढं मोठं संकट आपल्या देशावर आलेलं आहे. आणि हे संकट असताना आपण हातावर हात टाकून बसतो तर महात्मा गांधींचं आणि काँग्रेसचं नाव घेण्याचा तुम्हाला आपल्याला अधिकार नाही. म्हणून आज या पदयात्रेमध्ये आपण इथे चालत आलो. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, येणाऱ्या काळात कोणत्याही निवडणुका नाही. तरी धाराशिवमध्ये आज जिल्हा काँग्रेस कमिटीनं जो मोर्चा काढलाय त्याचं कारण काय, हा विचार सोबत डोक्यामध्ये घेऊन जा. आम्ही म्हणू भारतीय जनता पक्ष चुकीची, भारतीय जनता पक्ष म्हणजे काँग्रेस चुकीची, याच्यावर चर्चा होऊ शकते. मात्र या देशाचा पंतप्रधान जर लाचार असेल, जर सिलेंडर असेल तर मात्र आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय आता गत्यंतर नाही. म्हणून तो सत्याग्रह तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब. आणि ही परिस्थिती अत्यंत विधारक स्वरूपाची आहे आणि त्याविरुद्ध तुम्हाला आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा आहे. बर्बाद गुलिस्तान के लिए, बर्बाद गुलिस्तान के लिए बस एक ही उल्लू काफी है, या हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्तान क्या होगा. बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. काय चाललंय फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री विधानसभेमध्ये बसून एका दोरी फिरली मी करतो. काय चाललंय फडणवीस साहेब, तुमच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री तुमच्याच पक्षाच्या एका बूथ प्रमुखाला
त्याची निर्गुण हत्या करतो. संतोष देशमुख सारखे हत्याकांड भागायचं करतात. त्याची पाळं मुळं जी आहे ती मंत्रिमंडळापर्यंत जातात. काय चाललंय फडणवीस साहेब की महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे त्या महिला अध्यक्षा या एका बंधुबाबाच्या एका बलात्काराचे पाय आपल्या पत्राने पुसताय. त्यांच्यापुढे पायगड्या टाकताय. त्यांना कुठेतरी मुली कोट्यापर्यंत पोहोचवण्याची कडी म्हणून त्या काम करतात आहे. हे आरोप त्यांच्यावर होत आहे. फडणवीस साहेब तुम्ही काय करताय? भ्रष्टाचार होतोय, बलात्कार होत आहे, शेतकरी हवाल दिलाय, शेतकरी शेती खरडून चालली आहे आणि या खरडून गेलेल्या शेतीकडे लक्ष देण्याचं काम नाही. या तुळजापूरचे चिमडेचे नागराज राणांचं वावर वाहून गेलं, शेत वाहून गेलं, मात्र याचा पंचनामा नाही, गेला कुठल्याही प्रकारची मदत नाही. अडाणीला लगेच मदत, अंबानीचं लगेच स्वागत. हे सगळं फडणवीस आपल्या राज्यकारभारात काय सुरू आहे हा प्रश्न देखील आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आजच्या पदयात्रेच्या माध्यमातून तुम्हाला, मला, आपल्याला सर्वांना, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हा प्रश्न विचारला पाहिजे. शेतकरी सगळे हवाल दिले आणि या दोघांची जी मिली बघत आहे त्याचा एक किस्सा आपल्याला सांगतो. बांगलादेशाला 5,000 मेट्रिक टन डिझेल जे आहे हे परवा नरेंद्र मोदींनी बांगलादेशाला दिलं. कोणता बांगलादेश की ज्या ठिकाणी तालिबानी लोकांनी अराजकता मागवली, धर्मांधतेवर सरकार घेतलं, तिथल्या ज्या पंतप्रधानांना त्यांना पळून यावं लागलं, भारतात आश्रय घ्यावा लागला आणि इस्लामिक जे तालिबानी गट आहे त्यांना अतिरेकी तुम्ही म्हणता नेहमी आणि भारतात कोणी असं तर बांगलादेशी म्हणून सतत फिरवता. त्या बांगलादेशला तुम्ही डिझेल दिलं, तो तुमचा अधिकार आहे. तुमचं अभिनंदनही आम्ही करत नाही, तुमचा निषेधही आम्ही करत नाही. एफस्टील फाईल मध्ये पेट्रोलियम मंत्री आहे, त्याच्याबद्दल काय बोलावं, त्याच्यावर बोलणं म्हणजे स्वतःच थोडं खराब करून गेलाय. आपल्या शेजारच्याला नेव्हर फर्स्ट ही भूमिका ठरवून 5,000 मेट्रिक टन डिझेल बांगलादेशला दिलं आणि आपल्या शेतकऱ्याच्या घरात कॅन देऊन पेट्रोल पंपावर उभं केलं. मोटरसायकलच्या लाईन 2 किलोमीटर, सिलेंडरची लाईन 3 किलोमीटर. ही परिस्थिती आपल्या देशात आहे. बरं तुम्ही दिलं तर दिलं, मात्र देत असताना बांगलादेशला सांगितलं असतं की डिझेल लो आणि कांदा बी हमारा. बांगलादेशानं आपला कांदा आयात करण्याकरता बंदी घातली आणि बांगलादेश सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आपल्या भारताकडून कांदा आयात करणारा हा देश होता. डिझेल देत असताना कांदा आयात करण्याचं धोरण जर मोदी साहेबांनी स्वीकारलं असतं तर आम्हाला अभिनंदन करता आलं असतं. मात्र हा काही भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिमची मॅच नाही, परराष्ट्र धोरण असतं. मात्र 5,000 मेट्रिक टन डिझेल का दिलं तर बांगलादेशमध्ये एका उद्योगपतीची त्या ठिकाणी डीलरशिप आहे डिझेलची आणि तिची रिफायनरी आहे आणि त्या व्यापाऱ्याचं नाव काय डिवोर्स कंटेक्शन. हम दो हमारे दो मधला एक जो आहे त्या अडाणीची फॅक्टरी बांगलादेशात आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही डिझेल दिलं नाही तर माझी रिफायनरी बंद पडेल, माझा धंदा बंद पडेल. म्हणून या अडाणीचं काम बंद करण्याकरता या देशाच्या पंतप्रधानांनी डिझेल बांगलादेशला दिलं. आपल्या कांदा शेतकऱ्याची आठवण त्यांना ती आली नाही. म्हणून नरेंद्र सिलेंडर ते म्हटलं जातोय ते ट्रक आणण्याजवळच नाही, ट्रक टाक्याजवळच नाही तर अडाणी अंबानी जवळ झालेले लोकांना वंदित करणाऱ्या डोळ्यांना पाहिजे रुपत होते की सकाळ दुपार संध्याकाळ ते दर्शन घेण्याचं काम हे पंतप्रधान करत आहे. खराब प्रकरण काय? आज खराब प्रकरणाची चर्चा आहे. हनुमंतराव तुम्ही म्हणाले की आपल्याला दाखवलं जातंय. अहो कसं दाखवलं नाही? खराबकडे हे आले, खराबकडे ते आले, 56 व्हिडिओ सापडले का 60 सापडले का 300 सापडले हे शोधण्यामध्ये महाराष्ट्र अडकून ठेवला आणि शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नापासून लक्ष भटकवण्याकरता कुठेतरी केसाने गळा कापण्याची जी एक प्रवृत्ती भारतीय जनता पक्षाची आहे त्या माध्यमातून आज कुठेतरी आपल्या या मूळ समस्याकडून लक्ष विचलित करण्याचा एक प्रयत्न हा त्या ठिकाणी होत आहे. अधिक
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जास्त बोलत नाही, कारण समझने वाले को इशारा काफी. आज 1942 सारखी स्थिती आलेली आहे. 1942 ला चलेगावला नारा दिला, इंग्रजांना या देशातून हाकलून लावलं, तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं होतं करो या मरो. तर आजची आपल्या देशाची परिस्थिती करो या मरोची आहे. अभी नाही तो कभी नाही. आपल्या सातबाऱ्यावर सर्व नाव करो करण्याचा एक पराक्रम हा पुढे ते करण्याकरता ते आसुसलेले आहे. लातूरचे आमचे शहराध्यक्ष आलेले आहेत, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो महाराष्ट्राचा प्रमुख आहे तो गेला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा, असं मतदान करा की विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून गेलं पाहिजे. विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसलं, मात्र ते कुठं नाही बोलले. त्यांना विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसायचं नाहीये, त्यांना आपल्या सर्वांचे नाव पुसायचे. कसे? गोपीनाथराव मुंडे ओबीसीचे नेते, मराठवाड्याचे सुपुत्र, त्यांना गोपीनाथराव मुंडेचे नाव पुसून काढायचं आहे. त्यांची मुलगी मंत्रिमंडळात आहे का नाही, कोणतं खातं नाही समजायचा पता नाही. त्यांचं घरही फोडलं, त्यांच्या मुलीचं खात्यानंतर तिकीटही कापलं आणि आता त्या परिवाराला बाजूला करत असताना तेही नाव पुस्तकाच्या तयारीत आहे. प्रमोद महाजन, मराठवाड्यात अजून एक भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, प्रमोद महाजनांचे नाव त्यांना पुसून टाकायचे नवे नवे. तर त्यांच्या मुलीचं नाव, त्यांच्या मुलीचं तिकीट कापून त्यांचं नाव काही पुसून टाकलेलं आहे. त्यांना महाजनांच नाही तर त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव पुसायचे. अटल बिहारी वाजपेयीचं नाव एखादी योजना आहे का? अटल बिहारी वाजपेयीच्या पुण्यतिथीला, जयंतीला किती पेपर जाहिरात येते का? नाही. स्वतःचे पालकांचा फोटो येतात, मात्र अटल बिहारी वाजपेयीच्या जयंती पुण्यतिथीला अगरबत्ती पण त्याच्यावर ओवाळत नाही. अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव यांना पुसून काढायचंय. ज्या माणसाच्या वोट धरून भारतीय जनता पक्षात मोठे झाले, कडेवर बसून मोठे झाले, खांद्यावर बसून मोठे झाले, त्या लालकृष्ण अडवाणींनी त्यांना पाठपोळी घेऊन, खांद्यावर घेऊन, डोक्यावर घेऊन आज इतका मोठा राजकीय प्रवास केला की अटल बिहारी जिवंत आहेत का नाही, त्याची तब्येत कशी आहे हे विचारण्याकरताही आज भारतीय जनता पक्ष हा पुढे जात नाही आणि त्याही माणसाचं नाव उल्लेखात पुढे केला जातो. एवढंच नाही तर राजकीय मतभेद आमचे राष्ट्रवादी काँग्रेसशी होते, शिवसेनेशी होते. शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचं जास्त नेतृत्व, त्यांना शरद पवार साहेबांचे नाव पुसायचं आहे म्हणून एका पक्षाचे दोन पक्ष करत असताना त्यांनाही नाव पुसण्याचा प्रयत्न आहे. अधिकारानंतर काय चाललंय ते उघड्या डोळ्याने आपण पाहतोय. मात्र भारतीय जनता पक्षाचा जो गावा आहे, जो कळे ना कळे ब्रह्मदेवा, हे शरद पवार साहेबांचे नाव सुद्धा पुसायचं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, त्यांच्या मुलाला त्रास दिला, याचं काय धोरण आहे? कारण तेही नाव त्यांना पुसून काढायचं आहे. अहो एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरला रेशीमबाग त्याला म्हणतात, तिथे दोन लोकांचे फोटो लागले. एकीकडे लागलाय गोळगाव तुळजीचा, दुसरीकडे लागलाय हेगडेवालांचा, डॉक्टर हेगडेवालांचा. आता त्यांना ते दोन्ही फोटो तिथून काढून घ्यायचे आहे. तिथे दोन ते फोटो लावायचे, तिथे दुसरे दोन फोटो लावायचे. कोणाकोणाचे आहेत ते जोरात सांगा, कोणाकोणाचे बरोबर सांगतोय. आणि यांचे नाव पुसायचे नाही. त्यांनी विलासराव देशमुख साहेबांचा आमच्या अस्मितेच्या नावाने उल्लेख केला, मात्र तुमचे माझे सातबाऱ्यावरची नाव यांना पुसून काढायचे आहे. त्यामुळे याच्या विरोधातला संघर्ष हा तुम्हाला मला अधिक तीव्रतेने पुढे नेला पाहिजे ही अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या जिल्ह्यात बीपीडीसीचा निधीचा लिलाव होतो, सकाळी सकाळी भाजीचा लिलाव होतो, मार्केटमध्ये धान्याचा लिलाव होतो, तसा त्याचा लिलाव होतो. तुमचे जे आमदार आहेत बोली सुरत, दिल के खोटे, नाम बडे और दर्शन खोटे. कोणते इंजिनियर आणले तो माहिती बाबा,
ते बस स्टँडला तुमचं तो बस स्टँड बघितलं ते पाण्याला आत घ्यायसाठी बनवलं, उन्हाला आत घ्यायसाठी बनवलं का थांबायसाठी बनवलं कळायला पाहत नाही. घोषणा मोठ्या मोठ्या, नाम बडेवर दर्शन खोटे. त्यामुळे तुळजापूरच्या भूमीतले तुम्ही लोक आहात. धाराशिव भारताचं नाव तुमच्या जिल्ह्याला आहे. मात्र आज तुमच्या जिल्ह्यातले नेतृत्व जर सलेकर असेल तर तुम्हाला हातामध्ये तलवार घेऊन, लोकशाही तलवार म्हणजे अर्थात भारताचं संविधान घेऊन तुम्हाला पुढे गेलं पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ती व्यक्त करण्याच्या आधी, भाषणाच्या संपायच्या आधी, एक राहुरीतले विठ्ठल गाडगे नावाचे एक कास्तकार आहेत. चांगला शेतकरी, राहुरीचे माणसं कसे शेती करतात माहिती आहे. या व्यक्तीने आत्महत्या केली. गावात आत्महत्या केली तर जो सुरत ते चेन्नई रस्ता चाललाय या रस्त्याला विरोध करत असताना कुठेतरी हताश निराश होत त्यांनी आत्महत्या केली. आणि आज पदयात्रेत चालत असताना त्यांनाही श्रद्धांजली देणं हा आपला हेतू होता. आणि याचा उल्लेख करत असताना पुढच्या काळात मग तो शक्ती महापीठ असो, आपल्याला संघर्ष केलाच पाहिजे. आपल्याला सुरत चेन्नई रस्ता असो, संघर्ष केल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. संघर्षाशिवाय काही मिळणार नाही. ही काँग्रेस पक्षाच्या या सगळ्या लोकलढ्यामध्ये आपल्या सोबत नव्हे तर आपल्या पुढे जाण्याची असणारी भूमिका आहे. आणि या भूमिकेसोबत मला देशाच्या पंतप्रधानांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे सांगायचंय की भट्टापोळकर नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये अत्यंत फार कमी मोबदला, अत्यंत मोबदला हा शेतकऱ्यांना दिला जाणार होता. आणि मोदी करता स्वतः कलेक्टर आले, तहसीलदार आले, गावकऱ्यांनी काढून दिलं, प्रांत आले, गावकऱ्यांनी काढून दिलं. मोठा गावात जमा घेऊन तिथली एसआरपी घेऊन कलेक्टर आले. गावात आल्यानंतर भट्टाच्या एका माणसाने बंदुकीने कलेक्टरवर गोळी चालवली. कलेक्टरचा जीव वाचला. चांगलं झालं, मात्र कलेक्टरच्या पायात गोळी लागली. आणि ती घटना ऐकल्यानंतर राहुल गांधी कासावीस झाले आणि ते म्हणाले की काय म्हणून भट्टा पडतो गावात गेले. मायावतीचं सरकार होतं, जुलमी सरकार होतं. त्या ठिकाणी त्यांना अटक केली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर असं ठरलं की आता नवीन भूमी अधिग्रहण कायदा आला. सोनिया गांधींनी काय सांगितलं की 7 पिढ्यांचा मोबदला भेटला पाहिजे. त्याचं घर आहे, त्याचं जमीन आहे, त्याचा बाप तिथं जाळलेला आहे, त्याचा आले तिथे जाळलेला आहे, त्या पंजाचं तिथे मंदिर आहे, तिथे वडाचं झाड आहे, तिथे पिंपळाचं झाड आहे, त्या आंब्याचं झाड कंदोबाई लावलेला आहे. आणि या सर्वांमध्ये मातीमध्ये रुजलेला तो माणूस आहे, त्याला तिथून मातीमधून काढा. 7 पिढ्याचं कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. म्हणून बद पैसे जे भूमी अधिग्रहणानंतर येतात ते राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या मुळे येतात. मात्र आता इंग्रजांच्या वेळेचा कायदा आणून हा सुरत चेन्नईमध्ये जो अन्याय अत्याचार चाललाय त्याचाही विषय या निमित्ताने या ठिकाणी आम्ही करतो. आणि जाता जाता तुळजापूरच्या भवानीने हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनात, हिंदवी स्वराज्य स्थापित करण्याच्या अनुषंगानं संस्थापकांना अर्थात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली. तशा स्वरूपामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अनेकांनी त्याग देऊन, बळी देऊन तुमच्या आपल्या हातामध्ये भारताचं संविधान दिलंय. आणि दोघांचा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आहे. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणार्थ आपण सगळेजण कटिबद्ध राहूया. आणि या जुलमी रोजगारासाठी काय म्हणतो तो भाई और बहनों, मैं प्रधानमंत्री बनने के बाद हर किसी के खाते में कितने कितने डालूंगा. काय म्हटलं तो मावल्या हो, 15 लाख डालूंगा. टाकले का भाई और बहनों, मैं हर साल 2 करोड़ लोगों को रोजगार दूंगा, नौकरी दूंगा. दिलं का. पोरांचे लग्न होणे राहिले. किसान भाइयों चाय पे चर्चा, लागत मूल्य से 1.5 गुना दाम आपको दूंगा. दिला का. न खाऊंगा न खाने दूंगा. अब खुद भी खाना और इतना खिलाना कि हमारे ठेके में खिलाना. त्यामुळे हा लबाड जो माणूस आहे याला जर आता आपण थांबवलं नाही तर आपला नातून आपलं पोरगं आपल्याला क्षेत्र मानल्याशिवाय राहणार नाही. सर सलामत तो. हा जो संघर्ष आहे
हा स्वाभिमानाचा आहे, हा संघर्ष महाराष्ट्र धर्माचा आहे आणि या सर्वांच्या अनुषंगानं आपण एकत्रित संघर्ष करू ही भूमिका आपल्या सगळ्यांसमोर मांडतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं मी त्यांचं कौतुक करतो आणि आपल्याला आता लावा लमा आणि या सर्व गोष्टीतून नव्हे तर सत्याग्रहाच्या आणि गांधीवादी भूमिकेतून पुढे जायचंय. त्याची गुणगान आपण सर्वांनी बांधावी हे आव्हान करतो आणि या सरकारला खाली घेऊन आणल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही हे आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो. नवे